टाळकरी मंडळी टाळ वाजवा भजन करा विठ्ठला कायावाच्या मणी झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितिना विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची तुका म्हणे चित्त करावे निर्मळ हे बोनी गोपाळ राहे तेथे विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगाद प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन 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 हरे पांडुरंगा करू प्रथम नमन
श्री चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीरू काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काया वाचा म्हणे झाला विष्णुदास कामक्रोध त्यास बाधितीना विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी सकल संत हृदय सम्राट ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अत्यंत महत्वाचा गुरुत्कृष्ट असा अभंग सेवे करता निवडलेला आहे विठाला सेवेकरता निवडलेला अभंग भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा असून अभंग 3 चरणाचा आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे या अभंगाद्वारे भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय भगवत भक्ताला भगवत भक्ती करत असताना जीवनात काय परिणाम जाणवतो त्या परिणामाचा विचार करणारा अभंग आहे विठाला श्रीमंत श्री तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये परिणामाचा विचार करतात. भगवत भक्ताच्या जीवनातला परिणामाचा विचार आहे आणि समोर बसलेली मंडळी कोणी परिणामाचा विचार करत नाही तर जीवन जगतात अशी सध्या तरी काही मंडळी पाहायला दिसत नाही. सगळी परिणामाचा विचार करणारी मंडळी आहेत. परंतु आजचा जो परिणाम आहे तुकोबारायांनी पूर्वार्धामध्ये काय साधना करायची ती सांगितली आणि त्याचा परिणाम उत्तरार्धामध्ये 3ही चरणात सांगितला विठाला या अभंगावरती संकल्पित वेळेमध्ये चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत अगत्याचा आहे. तो म्हणजे असा सालाबादाप्रमाणे चालत असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र मौजे या सालगाव नगरीमध्ये ग्रामदेवत हनुमंतरायाच्या कृपेने भगवान संत श्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराज ज्ञानोबाराय तुकोबाराय तथा माझे गुरुरे अनंत श्री भूषित 1008 महामंडलेश्वर स्वामीजींच्या गुरुरे स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने ग्रामस्थ मंडळीच्या तनमन धनाच्या सहकार्याने तरुण मंडळीच्या विशेष उत्साहाने आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळीच्या सहकार्याने चालत असणारा हा उत्सव विठाला अनेक साधू संतांचे याच्या पाठीमागे आशीर्वाद आहेत. कुशल ज्यांचं मार्गदर्शन आहे ते आपल्या परिसरातील गावातील रत्न महाराष्ट्राचं रत्न आदरणीय परमपूज्य ज्येष्ठ गुरुबंधू ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्री शिव महापुराण कथा श्रवण करत आहोत. मी नेहमी सांगत असतो गुरुरे स्वामीजींच्या नंतर जर कोणी या क्षेत्रामध्ये संप्रदायामध्ये तितक्या गोड स्वभावाचं आणि शांत जर कोण असेल तर आदरणीय माऊली महाराज आहेत. माऊली महाराजांच्या कुशल मार्गदर्शनानं त्यांच्या पवित्र पावन उपस्थितीमध्ये तथा आजच्या या कीर्तनाला ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे आपल्या या जामकरफडाचे मालक श्री हरिभक्तीपरायण रामजी घनवट या ठिकाणी भाऊ उपस्थित आहेत. भाऊंना खूप खूप धन्यवाद. अत्यंत प्रेमळ मनमिळावू आणि कृपाळू स्वभाव भाऊंचा आहे. सगळ्या वारकऱ्यांवरती सर्व भजनी मंडळीवरती महाराज मंडळीवरती नितांत प्रेम अतिशय अतीव प्रेम करणारे भाऊ आहेत आणि म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित सर्वच गावातील बाहेर गावून आलेली सर्व श्रोते मंडळी तथा
भजनी मंडळी ज्यांनी सुंदर गोड चाल गायली ते दोघंही संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट श्री हरिभक्ती परायण निवृत्ती महाराज अंगलगावकर आणि त्यांना ज्यांनी गोड सुंदर साथ केली ते श्री हरिभक्ती परायण आपले गावचे व्याही गोड आवाज ज्यांचा आहे आणि जवळच त्यांचं गाव आहे भगवान महाराज वाकीकर, त्यांनालाही खूप खूप धन्यवाद महाराज. टाळी वाजवा सगळ्यांनी एकदा. हा आणि उर्वरित सर्वच महाराज मंडळी त्यामध्ये भागवताचार्य, रामायणाचार्य, शिव महापुराणाचार्य, युवा कीर्तनकार हो आमचे माऊली महाराज राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्यांचंही उस्मानपूर जवळच गाव आहे. महाराजांनाही खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, तुम्हाला लक्षात आलं. रेंज चांगली आहे समजायचं, पुढं पुढं तरी आहे. पलीकडे सर्व गावातील भजनी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. विनेकरी बाबा, दोन दोन चोपदार, श्री हरिभक्ती परायण हो ते जावं येत ना ते हो, सुंदर गोड ज्यांचा आवाज आहे आणि ते वाहेगावला आम्हाला सुप्ती तेच असतात भजनाला, गाथा भजनाला. हो आमचे सुदाम महाराज येनोरेकर, सुंदर त्यांचाही गोड आवाज आहे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि या बाजूनं गुलाब महाराजापासून ते श्री हरिभक्ती परायण अर्जुन भाऊ मंगेश महाराज नागपूरकर, जे कथेमध्ये गोड सुंदर ऑर्गन वाजवतात, सुंदर गायन करतात. ते इतके दिवस आले नाही पण आज आले ते महाराज कीर्तनाला. आज येऊन फसले का काय असं मला वाटले त्याच्या चेहऱ्याकडे बघून. पण आता ते हसले म्हणजे हा त्यांच्या शेजारी श्री व्यक्तीवरण आपल्या गावातील तरुण भजनी मंडळ हो भगवान भाऊंचे आमचे वारकरी भगवान महाराजांचे जावई, नाव नाही लक्षात राहिलं माझे, ओम प्रकाश महाराज, त्यांनाही धन्यवाद. अलीकडं गणेश महाराज आहेत, पलीकडून रंगनाथ दादा आहेत, लक्ष्मण दादा, वा छान 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 सेवक आहेत, वा छान. त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच दिसेल महाराज, सेवेची चमक आहे त्यांच्या चेहऱ्यावर, वा हो फार गोड. तुम्हालाही धन्यवाद. आणि खाली बसलेले आमचे कीर्तनाचे यजमान तथा महापंगतीचे यजमान, हा आणि मला खाली बसलेले श्रोते खुनवालेत महाराज पाखवाजा राहिला, मृदंगाचार्य ज्यांचं काय नाव घेणार महाराज मी. मृदंग महामेरू, मृदंग महासम्राट, मृदंग महागुरु, मृदंग महाडोंगरू. हा येते डोंगरू आपले ना. श्री हरिभक्ती परायण सुदर्शन महाराज, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. बाहेर घेऊन आलेली भजनी मंडळी तथा श्रोते मंडळी, त्यांनाही धन्यवाद. आणि सुंदर गोड साऊंड सिस्टीम आहे, सगळ्यांकरता एकदा टाळी वाजवा. सुंदरस महाराजांचंच यूट्यूब चॅनल आहे, त्यालाही सबस्क्राईब करा. घंटीचं बेल आयकॉन दाबा. घंटी काय असते ते. आणि चला उपस्थित सर्व श्रोतू मंडळी तथा महिला मंडळी आणि यजमान, दोन्हीही यजमान श्री हो वा वा महत्वाचे आहेतच, नाही तसं कसं बरं, सगळेच महत्वाचे आहेत. ज्यामध्ये यजमान या आजच्या कीर्तनाचे पंगतीचे दोघं जण आहेत, श्री हरिभक्ती परायण आमचे गावचे सरपंच रामप्रसाद भाऊ गाडवे तथा श्री हरिभक्ती परायण भास्कर भाऊ म्हणजे सर, दोघं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना दोघांनाही खूप खूप धन्यवाद. बऱ्याच वर्षापासून मला वाटतं तिसरं वर्ष असेल माझं हे, तिसऱ्या वर्षात हे दोघंही यजमान आहेत. दोघांनाही खूप खूप धन्यवाद. आणि त्यांची पंगत दरवर्षीच्या सप्ताहामध्ये असते. चला, अन्नदान करणं, धनदान करणं, सप्ताहाला सहकार्य करणं जावं चांगलीच गोष्ट आहे आणि केलंच पाहिजे. माणसानं सगळ्यांनीच सहकार्य करून हा सप्ताह आपला यशस्वी केला पाहिजे. विठाला ओ महाराज, श्रोते मंडळी मौली महाराज माझ्याकडे बघायला, महिला मंडळी श्रोते मंडळी बघायला. माय म्हणले महाराज तुम्ही सगळ्याचं पदवी देऊ देऊ नाव घेतलं, तुम्ही तर आमचं नावच घेण्यात कोणाचं.
हे श्रोते मंडळीचे घ्यायला पाहिजे महाराज शामराव. काहून घ्यायला पाहिजे माहितीये का? खऱ्या अर्थानं कीर्तन झाल्यावर हेच 10-5 रुपये देऊन दक्षिणा देऊन पाया पडणारे यांचं नाव घ्यायला पाहिजे. पण काय करावं, मी असमर्थ आहे. ज्ञानोबराय श्रोते मंडळी करा आता अत्यंत सुंदर अशी उभी करतात. सामान्य अधिकार नाही श्रोते मंडळीचं लक्ष देऊ नये का बापू? हा आहे दिसण्यात मी म्हणलं मला लावून दिलं दिगली का काय निघून म्हणून बघू लागलो. श्रोते मंडळी करतात ज्ञानोबराय अत्यंत गोड उभी करतात. ज्ञानोबराय म्हणतात श्रोते मंडळी कोण आहेत? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्पित से भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की. साक्षात परब्रह्म स्वरूप असणारी सर्व श्रोते मंडळी, एवढ्यावर तुमचं काय समाधान होईना आणि त्याच्यात माता भगिनीचं होत नाही. आणि म्हणून सध्या गाजत असणारी पदवी सर्व महिला मंडळी करता मुख्यमंत्र्याच्या सर्व लाडक्या बहीण. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. विठाला आणि महाराज त्याला किती मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहीण म्हणलं तरी त्याचं समाधान होणार नाही. मला माहिती आहे आणखीन 1,500ची 21 झाले नाही. आणखी ज्या दिवशी 21 झाले त्या दिवशी त्या 100% खुश होणार आणि होतील. माय काळजी करू नका, 21 तुम्हाला नक्की होतील. हो आता हो चांगली पुण्य त्याची महाराज. कथेलाही उपस्थिती जास्त त्यांचीच. कुठेही गावाकडे जा, कोण्या गावाला जा, सगळ्यात जास्त उपस्थिती महिला मंडळीचीच. आणि भगवंताच्या भक्तीलाही त्यांचे जास्त सहकार्य. सप्ताहाला त्यांचं सहकार्य. 21 नक्की होतील. फक्त सप्त्याला चांगलं सहकार्य करी जा. भेटून जातील तुम्हाला, काय काळजी नाही. वा 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 टाळी वाजवा सगळे. अरे एवढ्या टाळ्या 1000 रुपयात कमी झाल्या. जास्त वाजवा सर्वांनी जोरदार. वा खऱ्या अर्थानं या सालगावच्या महिला मंडळीने दाखवून दिलं का जे मिळणारे धन आहे ते चांगल्या सत्कार्याला आम्ही खर्च करणार. सर्वांनी हो शिवालया करता, भगवान शिवशंकरांच्या मंदिराकरता 1,000 रुपये सर्व महिला मंडळीने देऊ केले. हा बरं, काही ना 1.5 काही ना 2. वा 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 महाराज कम नाही यायला 21 महिना व्हायला पाहिजे. मी तर म्हणतो यायला 5,000 रुपये महिना व्हायला पाहिजे. हो आणि मौली महाराज भाऊ आपल्या का खिशातून द्यायची का काय? उग काय वचने किंमत काऊन उगत महाराज 5,000 रुपये व्हावं याचं कारण आहे. हा पुरुष मंडळी करता मात्र विचार करूनच बोलावं लागेल. याचं कारण याला 50 रुपये आले ते तिकडे झुलत ते शेलूत. लक्ष देऊन आहे का? तात्पर्य असं आहे. सर्व महिला मंडळीला खूप खूप धन्यवाद. आणि असं सहकार्य तुम्ही करत राहा. यांचं सहकार्य भक्ती महाराज म्हणून हे सगळं जीवन त्यांचं चांगलं चाललेलं आहे. मला चांगलं माहिती आहे, मी नंतर बोलणार आहे, पण आता अगोदरच बोलून जातो. हे महिला मंडळीची भक्ती महाराज यशस्वी झाली. पहिली कथा झाली आमच्या परभणीला, ती शिवमहापुराण कथा. ते पंडित मिश्राजी आले, प्रदीपजी मिश्रा. आणि आल्याच्या नंतर रेकॉर्ड तपासून बघा महाराज. ते आले, त्यांनी कथा केली आणि त्यांनी ते व्रत सांगितलं. आत्या कोणचं? हा पशुपती व्रत केलं. यांनी व्रत एवढ्या जोरात केलं महाराज, माऊली महाराज एवढ्या जोरात व्रत केलं का 6 महिन्यात परिणाम जाणवला. महिला मंडळी हाफ तिकीट झालं. हो ना, रेकॉर्ड आहे 6 महिन्यात आहे. तुम्ही तपासून बघा. जर खोटं निघालं माऊली महाराज तर आजच्या कीर्तनाचं पाकिट तुम्हाला. हा चॅप्टर बॉय मी पैसे म्हणत नाही, पाकिट तुम्हाला. आणखीन सांगतो बरं, एवढं मिळाल्यावर त्यांना सरपंच आता थांबायला पाहिजे का नाही? पण थांबल्या नाही. पुढं त्यांचं पशुपत्र चालूच. परिणामी 7-8च महिने झाले होते. तेवढ्यातच त्या पुन्हा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहीण झाल्या. कोण? महिला मंडळी. व्रताचा परिणाम लगेच लाडक्या झाल्या. पण आमच्या इथल्या गंगू आत्याला अडचण आली. कस काय अडचण आली? म्हणजे अडचण अशी आली, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहीणसाठी 59 वर्ष आणि हाफ तिकीट साठी म्हणा किंवा माफ तिकीट साठी 75. म्हणलं गंगू आत्या आता एसटी फ्री नसन तर म्हणल्या माय 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 महाराज कामून नाही.
म्हणलो कस काय? 2-2 कार्ट केलेत म्हणले. 2-2 कार्ट. आणि आमची इथली एक बाई तर सरपंच अशी हुशार, 2-2 केले तर केले, संगत घेऊन गेली दोन्ही बी. एसटीत बसली त्या कंडक्टर मध्ये तिकीट तिकीट तिकीट. माय म्हणली साहेब घ्या याच्यातलं कोणतं फुकटचं आहे ते. आता कंडक्टर मला गाडी पोलीस स्टेशनला घ्या. दोन्ही केले तरी हो कोणतं एकच सोबत नेलं पाहिजे, जे कामाचं आहे तेवढंच न्या. विठाला तात्पर्य असं आहे, आपणा सर्व श्रोते मंडळीचा अधिकार आहे. आणि आपल्या समोर हे चिंतन करत असताना गुरुरे स्वामीजी ज्ञानोबा तुकोबा भगवान संत श्रेष्ठ सावता महाराज जशी बुद्धी देतील तसं मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. अभंग श्रीमंत श्री तुकोबारायचा आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय आपणा समोर ठेवलेला आहे. सुरुवात करत असताना मी अत्यंत साधारण सोपी सुरुवात करतोय. मला जशी जमते तशी नेहमीप्रमाणे मी सुरुवात करतो. पहिलं तर असं आहे महाराज का या जगामध्ये अनेक जण आले, त्याच्यापैकी तुकोबारांनी त्याचे 3 प्रकार केले. किती प्रकार? 3 प्रकारची मंडळी जगात दिसतात. आणि हे 3 प्रकारची मंडळी, याच्यामध्ये प्रकार माणसाचेही केले, याच्यात प्रकार विचाराचेही केले, आणि याच्यात प्रकार जीवाचेही केले. पहिला जीवाचा प्रकार जर आपण बोललो तर याच्यामध्ये 3 जण आहेत. एक, या मृत्यू लोकामध्ये परमात्मा येतात म्हणजे त्याला आणावं लागतं. संत स्वतःहून येत असतात. आणि तुम्हाला मला मात्र आपल्या कर्मानुसार पाप पुण्य समान झालं की जन्म मिळतो. विठाला भगवंताचा विषय नंतर आणि कर्मानं तुमचा माझा विषय नंतर. पण संत या जगामध्ये आले आणि आल्याच्या नंतर सर्व संतांनी या जगाला उपदेश केला. संत बोलले का बोलले याच्या पाठीमागचं एकमेव कारण तुमचं माझं हित व्हावं म्हणून. इथं आल्याच्या नंतर सगळेच बोलले, पण संतांचं बोलणं काहीतरी विशेष का? ते तुमचं माझं कल्याण व्हावं, हित व्हावं म्हणून बोलले, नाही तर त्यांना बोलण्याची गरज नव्हती. महाराजांचं एक स्पष्ट प्रमाण आहे, ज्या प्रमाणामध्ये महाराजांनी अत्यंत स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आमचं बोलणं जगाच्या हिताकरता, नाही तर बोलण्याची गरज नाही. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, कोणी बोलिलो या भावे, कोणी बोलिलो या भावे. जोरात वाजवा असं. आणि आता एक लक्षात ठेवा, बसलेल्या मंडळीनं प्रमाण झालं की टाळी वाजवायची. तुम्ही म्हणता हे काय नऊ काढ महाराजांना, हे नवीन मुद्दामच काढलं. कशा करता? याच्या करता का तुम्ही जर टाळी वाजवली तर पहिली गोष्ट प्रमाण झालं, टाळी वाजवली गायक वादकांना आनंद होतो म्हणून टाळी वाजवा. दुसरी गोष्ट, टाळी वाजून भजन केलं पापाची होळी होते म्हणून टाळी वाजून भजन करा, पुण्याची वृद्धी होते म्हणून टाळी वाजून भजन करा. आणि चौथी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे
येतच असेल एखाद्याला झोप तर झोपही येत नाही म्हणून टाळी वाजवून भजन करा विठाला. महाराज बापू आम्ही का झोपायला आलो का कीर्तनात? कशाला? तुम्ही आले नाही झोपायला पण काय काय वातावरण करतात इथं आल्यावर. कशाचं झोपेच काय काय तर इथं आल्यावर जांभळ तिथे हो पुन्हा अशी कडकडून जोरात जांभळी असते. बरं ते जांभळी आली माऊली महाराज आपल्याला काय ताण आहे पण त्या जांभळीचं एक वातावरण आहे एक अडचण आहे. काय अडचण आहे? अडचण अशी येते कोण्या एका मंडपात कोपऱ्याला येऊ द्या सऱ्या मंडपात येडा हाणते. काय जांभळी जांभळी मला वाटतं मग तसंच जांभळी जर मंडपात येडा हाणत असेल तर एखाद्या भजनीन म्हणली चाल तिनं बी येडा हाणाव का नाही? छे छे ते नाही जांभळी येडा हाणते. तुम्हाला खरं सांगतो महाराज जे पाठीमागं बसले का मौली महाराज जे आडंगी बसली ना अंधारात बसली का त्याची तर मजाच मजा. 2 घंटे पक्की झोप हाणते ते. बस इकडं महाराजाचं रामकृष्णारी सुरू होणं आणि त्याचा रिवर्स गिअर पडणं सगळं मोकळी झोप घेतात महाराज. गोड साऊंड सिस्टीम असते गाणार वाजवणार चांगले असते मग चांगली झोप होती. झोप झाले म्हणजे ओ उडा 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 म्हणजे काय झालं झालं कीर्तन झालं एवढ्या लवकर? मला काय माहित मला रोजच आलो असतो इतकं गोड कीर्तन म्हणले. आता झोपल्यावर काय होईल सांगा बरं तुम्ही मला. बरं आणखी सांगतो तुम्हाला काय काय माणसाला भजन सुरू झाल्यावर झोप येते महाराज. मी काय अतिशयोक्ती बोलत नाही. या जिंतूरच्या पलीकडून औंढा रोडवर लिंबाळा नावाचं गाव आहे. त्या लिंबाळ्याला मी 4 वर्ष झाले चाललोय. त्या 4 वर्षात तिथे एक माणूस आहे महाराज यंदा तो भेटलाच मला. कीर्तन झाल्यावर ते मला जरा उशीर झाला जायला. कीर्तन झाल्या जेवण करायला बसलो ते मला महाराज म्हणला जरा अडचण झाली हो मला. एक म्हणलो काय झालं बाबा? का ना म्हणजे आपल्याला भजना कीर्तनाचा नाद लय महाराज आपल्याला दिनकर नाद लय. नादाला कमी नाही म्हणजे कुठं काय असू द्या कीर्तन जाणार मला तिकीट देऊन जाणार. कीर्तनाचा भजनाचा नाद लय मला पण कीर्तन सुरू झालं की झोप लागत. आता पोस्टर असंच आहे म्हणला शेजारचा मला याच्यामुळे याला हरिपाठ बी पाठ झाला त्याचा ताण नाही म्हणे. छे छे त्याचं काय वाटतंय एका गोष्टी झोप कवा बंद होईल. बरं महाराज म्हणला त्याची अडचण नाही काय कीर्तनाच याची म्हणला दुसरीकडे येत नाही ना. कीर्तन झाल्यावर घरी आल्या मी रात्रभर उभं राहून दारे धरतो म्हणला जागा राहतो तिथं डोकली लागत नाही. आता काय म्हणजे असं म्हणल्यावर पण ते मला भेटला महाराज माणूस तसा. जाऊ त्या विषय द्या सोडून. तात्पर्य असं आहे का सगळ्यांनी याच्याकरता टाळी वाजून भजन करायचं विठाला. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे. कोणीतरी हितावर यावं याकरता आमचं बोलणं आहे नाही तर बोलण्याची गरज नाही. नाहीतर महाराजांनी पुढे वर्णन केलंय नोहे विनोद उत्तर केले रंजावया चार. नोहे विनोद उत्तर केले रंजावया चार. चार म्हणजे फसवणुकी करता. चार हा शब्द फसवणुकी करता वापरलेला आहे. 4 आणि 4 लिहिला शब्द सारखाच आहे. बोलत असताना उच्चारही त्याचा सारखा होतो प्रकरण पाहून अर्थ करावा लागतो. त्याच्यात संख्या या अर्थानं वापरला असेल तर 4 म्हणायचं आणि फसवणूक या अर्थानं वापरला असेल तर 4 म्हणायचं. 4 म्हणजे फसवणूक या अर्थानं आमचं बोलणं नाही. आमचं कोणाचं तरी हित व्हावं याकरता बोलणं विठाला. 4 म्हणजे काय आणि फसवणूक का करता करता कसं एक उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. फार गोड उदाहरण मी ऐकलेलं उदाहरण आहे ऐका. 4 म्हणजे फसवणूक कसं म्हणजे एका डॉक्टरचा दवाखाना चालत नव्हता. त्या डॉक्टरनं दवाखान्याच्या पुढे बोर्ड लिहिला. बोर्डवर असं लिहिलं होतं सरपंच पेशंटनं आमच्याकडे यावं. पेशंट आल्याच्या नंतर जर पेशंटचा इलाज झाला तर पेशंटनं 300 रुपये द्यायचे. किती द्यायचे बाप? 300. इलाज झाला तर आणि नाही इलाज झाला सर तर डॉक्टर पेशंटला 1000 देणार. चांगला आहे का डॉक्टर? आणायचं का आपल्या सालगावात? नाही आणणार. ते कथेतला आहे ते असा नाही याचा. हा डॉक्टरनं बोर्ड लिहिला सगळ्यांना बघितला आणि एक जण जाता जाता म्हणला राव डॉक्टरनं म्हणला बोर्ड लिहिलाय पण आपल्याला काय करून एकदा डॉक्टरला फसवायचं म्हणजे फसवायचं. 1000 रुपये डॉक्टरचे काढायचे म्हणजे जावय मांडी घाला तेवढं. त्या बघा दोघं माझ्याकडे बघायला नाही. सुदर्शन महाराज त्याच्या कसं आपल्यासाठी उत्तर तयार आहे. मौली महाराज पहिले असं मी कीर्तनात म्हटलं कोणी मांडी मोडीला आणल्या कारण मी जावय म्हणायचो आणि जावय म्हटल्यावर माझं पुढचं वाक्य ठरलेलं असायचं की पोरं काळजीच करू नका आपल्याला एकही पोरगी नाही.
पण आता तो बदलला महाराज काळ, तो काळ बदललेला आहे. आता पोरं हो तुम्ही काळजीच करू नका, आपल्याला एकही पोरगी नाही असं काही नाही, एक पोरगी आहे, पण तुम्ही पसंतीला येण्यासाठी प्रयत्न करा, मी तयार आहे. विठाला डॉक्टर कुठे? हा डॉक्टरनं बोर्ड लिहिला, एक जणांना वाचला, शेतात जाताना विचार केला, म्हणला राव ऊस गेलेत का नाही ऊस, सरपंच गेले सगळ्याचे ऊस, पैसे भेटले का? मी कुठं काय मागवलं का नाही म्हणाले तुम्ही. मी काही मागत नाही हो. ऊस गेले म्हटला, कापस झाले, सोयाबीन झालं, सगळं झालं, निवांत झालेलं आहे. मग काय येताना विचार केला, मला डॉक्टरकडे नीट जायचं, डॉक्टरला फसवायचं म्हणजे फसवायचं, कोणता एक आजार सांगायचं आणि काही डॉक्टरने इलाज केला तर इलाज झालाच नाही म्हणायचं, आणि 1000 रुपये डॉक्टरचे काढायचे म्हणजे काढायचे. आला डॉक्टरच्या दवाखान्याच्या समोर उभा राहिला, हा डॉक्टर साहेब आहेत का? म्हटलं हो आहेत. यामध्ये आले डॉक्टर साहेब, म्हणजे काय होतं? डॉक्टर साहेबांनी विचारलं काय होतं तुम्हाला? त्यानं सांगितलं, डॉक्टर साहेब कशी जिभेला चवच नाही. काय नाही जिभेला चव नाही? म्हणजे बरोबर आहे. म्हटले याच्याकरता आपल्याकरता औषध आहे, झोपा. झोपले. सिस्टर जी डॉक्टर 3 नंबरच्या ड्रॉवर मधून कुपी काढा, 2 थेंब यांच्या जिभेवर औषध टाका. ते औषध नव्हतं, ते होतं पेट्रोल. 2 थेंब टाकल्याबरोबर हा म्हणला, डॉक्टर साहेब काय राव डॉक्टर साहेब, हे का औषध आहे का? हे तर पेट्रोल आहे. चव आली म्हणले 300 रुपये काढा. 300 रुपये दिले. येताना म्हणला राव डॉक्टरला फसवायला करून आपल्याला डॉक्टरनं फसवलं, पण डॉक्टरला एकदा तरी फसवायचं म्हणजे फसवायचं. 7-8 दिवसानं पुन्हा गेला, आहेत का डॉक्टर साहेब? म्हटले हो आहेत. या. आले, बसले. हा आता काय होतंय तुम्हाला? त्याने सांगितलं, डॉक्टर साहेब कसं लक्षातच राही ना. काय राही ना? लक्षात राही ना. मी तर म्हणत असतो लक्षात मेला, पण बऱ्याच जणांच्या लक्षात राही ना. महाराज लक्षात राही ना. बरोबर आहे, आपल्याकरता याच्याकरता इलाज आहे. झोपा. झोपले. सिस्टर म्हणजे जी डॉक्टर 3 नंबरच्या ड्रॉवर मधून कुपी काढा आणि 2 थेंब यांच्या जिभेवर औषध टाक. तुमच्या लक्षात आहे ना, त्याच्या नाही राहू द्या. तुमच्या आहे का नाही? महाराज त्या सिस्टरनं आले, 2 थेंब याच्या जिभेवर औषध टाकलं. बरोबर हार म्हणला, कारा डॉक्टर साहेब हे तर कालचंच औषध आहे. हा लक्षात आलं म्हणजे 300 रुपये काढा. 600 गेल्या मग तर पुरता फजील झाला. म्हणला डॉक्टरचे 1000 काढता नादात आपले 600 गेले. एकदा डॉक्टरला फसवाच लागते म्हणला, हे एवढी बराबरी करावंच लागते. 15 दिवसानं पुन्हा गेला आणि डॉक्टरच्या दवाखान्याच्या बाहेर जाऊन उभा राहिला. डॉक्टरनं पाहितलं, मला पेशंट 3ऱ्यांदा प्रयोग उगवायला आलाय, आपल्याला सावध झालं पाहिजे. त्याच्या अगोदर डॉक्टरच सावध झाला. हा आले, डॉक्टर साहेब आहेत का? म्हणले हो या. हा काय होतंय तुम्हाला आता? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब कसं डोळ्याने दिसत नाही. डॉक्टर म्हणजे याच्या डोळ्यात पेट्रोल टाकावं, 30 रुपये व्हायचं. त्याच्यापेक्षा म्हणले डॉक्टर मला आपल्याकडे काय याचा इलाज नाही. हा इलाज नाही झाला म्हणे, काढा 1000 रुपये काढा. देतो म्हणला. डॉक्टरनं पॉकेट काढ, 1000 त्याचे 100चीच नव्हती त्याच्या हातावर दिली. त्यानं बघितलं, म्हणून का रो डॉक्टर साहेब हे का 1000 आहेत का? हे तर 100च आहेत. दिसायला लागलं म्हणजे 300 रुपये काढा. याला म्हणतात चार विठाला. याला म्हणतात चार म्हणजे फसवणुकी करता. महाराज म्हटले आमचं बोलणं असं नाही, आमचं बोलणं कोणाचं तरी हिता करता आहे. बर एक मुद्दा झाला, हिताचं बोलणं आहे. नंबर 2 आमचं बोलणं अनुभवाचं आहे. कोणाचं? संतांचं बोलणं अनुभवाचं आहे. हिताचं 1, नंबर 2 अनुभवाचं. तुम्ही म्हणाल महाराज हो संतांनाचा अनुभव आहेत, आम्हाला अनुभव नाहीत का? कोणाला? हे बसलेले मंडळी, संसारीतल्या मंडळीला भाऊ सगळ्यालाच अनुभव आहेत ना. कोणाला अनुभव नाही? कोणीही बिना अनुभवाचा नाही. परंतु साधू संतांचे अनुभवही आपलं कल्याण करणारे आणि आपले अनुभव आपलं वाटोळं करणारे. विठाला महाराज म्हटले जे अनुभव आम्हाला आले आम्ही ते जगाला दिले. अनुभव आले आम्ही या जगात सांगे
म्हणे चाखुनी सांगे मुझा अनुभव आहे अंगे आणि अनुभवे आलिया अंगा ते या जगात येत असो कोणता अनुभव हा घे माझा अनुभव विश्वदेव सत्यत्वे अनुभव सांगितला जगाला सांगितला हिताचा सांगितला कल्याणाचा सांगितला सांगणारे संत ज्याला सांगितलं त्याचं नाव जीव विठाला अनुभव आहेत आणि अनुभव सगळ्यांना आहेत पण महाराज म्हणतात आमचे अनुभव हो महाराजांचं दुसरं प्रमाण जे निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं फार गोड महाराज तुका काय तुका म्हणे चाखोनी सांगे आणि मज अनुभव आहे अंगे याकरता गुरुरे स्वामीजीने एका अभंगावर चिंतन आळंदीमध्ये केलं होतं भाऊ आपल्या फडावरी एकादशीच्या दिवशी त्याला जवळजवळ 4 वर्ष होऊन गेले असतील हा त्या अभंगाची सुरुवात फार गोड आहे त्याच्यातही 3 प्रकार सांगितले काय त्याच्यातलं मला वाटतं दुसरं का तिसरं चरण आहे याच अनुभवाच्या संदर्भानं आहे पण हे अनुभव कसा आहे त्याच्यात 3 प्रकार सांगितले पाहे सांगे आणि जेवी अंतर महदंतर तेवी या अनुभवामध्ये 3 प्रकार पाहणारे सांगणारे आणि जेवणारे ए पोरो याला काय म्हणतात रे हा जोरात म्हणा गुळ शाबाश टाळी वाजवायचं ते सगळे हा हा गुळ आहे बरोबर आहे आता मला सांगा गुळ खरट असतो तुरट असतो का आंबट असतो रे पोरं हुशार दिसायले शाळा चालली चांगले सरपंच पोरं तुमच्या गावातले गोड म्हणले ते मी म्हणलं त्याच्यातलं एक नाही ते ना खरं ते सांगितलं गुळ कसा आहे गोड आहे या पोराने सांगितलं तुम्ही सांगा तुम्ही बघा गुळ कसा असतो गोड असतो त्या पोराने सांगितलं तुम्ही पाहितलं गुळ कसा आहे गोड पाहे सांगे आणि आता माझ्याकडे बघा गुळ गोड आहे विठाला याला म्हणतात तुका म्हणे चाखुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे साधारण व्यवहारातलं उदाहरण महाराजांनी फार गोड सांगितलं चाखून सांगणं याला म्हणतात पुन्हा आणखीन बोलू का थोडस पुढे जाऊन चाखून सांगणं म्हणजे काय अनुभव काय तर या प्रपंचाचा अनुभव घेतला चाखून सांगितला निळोबाराने सांगितलं माझ्या गुरुदेवानी कोणी तुकोबारायांनी या प्रपंचाचा अनुभव घेतला चाखून सांगितला आणि निळोबाराने आरतीमध्ये गुरुदेवांचं वर्णन केलं माझे गुरुदेव कसे आरती कोणती हो मला खूप आठवण येते महाराज ती आरती म्हणायला लागली की आमच्या आजोबाची आठवण येते ज्या ज्या वेळेला गाथा भजन झालं शेवटी त्यांनी आग्रहानं तीच आरती म्हणावी ते कधीच आरती तुकाराम म्हणलेच नाही महाराज त्यांनी आरती हीच म्हटली मला संदर्भ तुम्हाला द्यायचा होता अनुभव सांगितला कोणता प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागी अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हवी वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली अहंता ममता दवडुनी निज शांती वरली जय जयाजी स्वामी सद्गुरु तुकया दातारा तारक तू सकळाचा जीवलग सोयरा तुकोबाराने हे जीवन जगून दाखवलं महाराज विठाला टाळी वाजवली त्याच्याबद्दल धन्यवाद तात्पर्य असं आहे महाराज हे जीवन साधू संतांनी अनुभवानं सांगितलं महाराज आणि हे अनुभव सांगत असताना मी बोलून गेलो तुमचे माझे अनुभव काय कामाचे तुम्हाला खरं सांगू कमावी महाराज मला ज्या ज्या वेळेला मी बोलायला सुरुवात करतो त्या त्या वेळेला गुरुरे स्वामीजींचे मला शब्द आठवतात लॉकडाऊनमध्ये जी संगती स्वामीजीची घडली त्याच्यातले कितीतरी प्रसंग मला आठवतात हा बऱ्याच वेळेला मी सांगतो पण ते डबल डबल आठवतात मला माहीतही नसतं मी सांगितलंय का नाही पण मी ते सांगून जातो महाराज
गुरुरे स्वामीजी म्हटले माणसाचे अनुभव संसारातले महाअनुभव कसे असतात सांगतोच उदाहरण तुम्हाला. हे स्वामीजीने आम्हाला पहाट सकाळी सकाळी सांगितलं सूर्योदयाच्या वेळेला. पाठ चालू होता, अनुभवाचा ज्या ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला स्वामीजीने फार गोड सांगावं. स्वामीजी म्हटले दोघं नवर बायको होते, गुरुच्या दर्शनाला निघाले. कधी जातात तुमच्याकडे सचिन भाऊ, श्याम भाऊ? हा, गुरुपौर्णिमेला. वा, गुरुपौर्णिमेला दर्शनाला निघाले, दर्शन घेतलं, गर्दी संपून गेली. बापू 4 वाजता गेली, दर्शन घेतलं आणि दोघं दोन्ही करून बसले. स्वामीजी म्हणत असतात एखाद्या महात्म्याकडे गेले, चांगल्या महाराजाकडे गेले ना तर दर्शन घेतल्यावर गपची बसावं, पण माणसं बसायचीच नाही. नाही नाही, आपलंच भरडीत बसतील तिथे गेल्यावर. असं झालं ना तसं झालं, ऐकायचं नाही, ऐकलं पाहिजे. आता अनुभव संसारातला ऐक. यायचं दोघायचं घरी काय झालेलं होतं काय माहिती नाही. ती बायको उठली तिनं बोलायला सुरुवात केली. महाराज म्हणजे काय, यायला काय समजून सांगा. म्हणजे काय झालं, यायला मला रात्री चापट मारली. हा म्हणलं गप आहे बाबा, कशाला आलो आपण. तेवढ्यात तिने दुसरा गिर टाकला. महाराज यायला काय समजून सांगा. म्हणजे काय, याने मला रात्री चापट मारली. आता काय करा म्हणलं, त्याला पळून जाता येईल, काहीच करता येईल. तेवढ्या तापाताप विचार करतो तिनं तिसरा गिर टाकला. महाराज म्हणजे काय, यायला काय सांगा, याने मला रात्री चापट मारली. असा राग आला त्याला. काय म्हणलीस मला, तीनदा चापट मारली म्हणालीस मला. 3 दिवस झाले तो आणि तू तिथं, मी कुठं कोण करा म्हणून मला. तात्पर्य लक्षात ठेवा, याला म्हणतात संसारातला अनुभव. मातीतच घालायच्या कामाचा. झाला अनुभव संसारातला मातीत घालायच्या कामाचा. साधू संतांचे अनुभव तुमच्या माझ्या हिताचे, कल्याणाचे. आणि आता एक लक्ष देऊ नाही का, जे अनुभव आहेत ते अनुभव महाराज सांगतात. परंतु मी सुरुवातीला बोलून गेलो, परमात्म्याला आणावं लागतं. तुम्हाला मला मात्र कर्माच्या हिशोबानं संगतीनं जन्म मिळत असतो. कर्माची संगती फार गोड सांगितली महाराज, फारच गोड. महाराज कर्मानच माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त होतं आणि कर्मानच येऊ लागती माघारे मृत्यू लोक. एक तर उदाहरण तर फार गोड सांगितलं महाराज. एकदा ते भारुड गायलेलं महाराज, फार गोड भारुड गायलं. त्याला शिवदासी गाथ्यामध्ये ते भारुड आहे असं वर्णन केलं. एक जण फार गोड भारुड आहे. त्या भारुडात असं वर्णन केलं, काय कर्म होतं सीताई साहेबांनी सांगितलं. त्या त्रिजटेचा आणि सीताई साहेबाचा संवाद सांगितला. हो, रामप्रभूला वनवास सांगितला. ज्या रामप्रभूला दुसऱ्या दिवशी राजा व्हायचंय, त्या रामप्रभूला वनवासात जावं लागलं. कैकई मातेनं सांगितलं. तिथे गेल्यावर त्रिजटेचं आणि सीताई साहेबाचं बोलणं आहे. आई साहेब विचारतात, त्रिजटे सांग काय घडलं असेल आमच्या हातानं चूक कर्म, काही आम्हाला असं पाहायला मिळालं. मी म्हणतो कडे आपण सगळ्यांनी टाळी वाजून साथ करा. आता ऐकू आता म्हणता ना. मी म्हणा लागल्यावर मी जसं म्हणेन तशी टाळी वाजवा. ऐक त्रिजटे माझे कर्माचे संगते, एवढे कैकईने केले केले, राम वनाला पाठविले. एवढे कैकईने केले केले, राम वनाला पाठविले. माझे कर्माचे संगते,
धन्यवाद. आवडी का काय? चाल तुम्हाला टाळ्या मनानच वाजविल्या तुम्ही. चाल आवडी का तुम्हाला? मला काय माहित तुम्ही ह्या चालीचे पहिल्यांदाच म्हणले असते. तात्पर्य असं आहे की कर्माची संगती सांगितली भाऊ. काय कर्म आहे फार गोड त्या भारुडामध्ये असं म्हटलेलं आहे. ऐका, कर्माच्या हो संगतीनं तुम्हाला मला जन्म आहे. संत मात्र येण्यामध्ये आणि जाण्यामध्ये स्वतंत्र आहेत. चला, तीनही मुद्दे कंप्लीट झाले, सुरुवातीचे आणि नंतरचे. महाराज संत येतात, आल्याच्या नंतर बोलतात, अनुभवाचं बोलतात, कल्याणाचं बोलतात आणि बोलत असताना काय बोलतात तर पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये साधना आणि उत्तरार्धामध्ये त्याचा परिणाम. अभंगाचं पहिलं चरण. काय वाचा मने झाला विष्णुदास, जय हो वाचा मने झाला विष्णुदास, झाला विष्णुदास, काय वाचा मने झाला विष्णुदास, राम बोधाचा सुभाग कीरा, राम बोधाचा सुभाग कीरा, विश्वसित करू स्वामी वरी सदा, विश्वसित करू स्वामी वरी सदा. विष्णुदास. काम क्रोध त्यास बाधितीना. पूर्वार्धामध्ये काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. विष्णुदास हा शब्द लक्ष देऊ नये का महाराज? मी जोपर्यंत संस्थेत होतो आतापर्यंत बाबाचं नाव ऐकून होतो तोपर्यंत मला कळत नव्हतं. पण ज्यांच्याकडून मी प्राथमिक शिक्षण घेतलं, सुरुवातीला शाळाठाणला मी राहिलो आणि बाबांनी स्वतःच्या नावापुढे विष्णुदास नाव लावून घेतलं ना. आता चिंतन ज्या वेळेला महात्म्याचं ऐकतो त्यावेळेला विष्णुदास म्हणजे काय कळायला लागलं. सामान्य नाही महाराज ही पदवी, लक्ष देऊ नये का? झाला विष्णुदास. पण कोणत्या पद्धतीनं? काया वाचा मने. तिन्ही न विष्णुदास जो झाला त्याचा परिणाम महाराज म्हणतात कामक्रोध त्यासी बाधितीना. पण हे काया म्हणजे काय, वाचा म्हणजे काय आणि मन म्हणजे काय, तिने कसं समर्पण करायचं याच्याकरता एक एक प्रमाण. ज्या वेळेला देहाचं या कायेचा संबंध येतो त्यावेळेला नामदेवरायाचं प्रमाण फार गोड आहे महाराज. नामदेवराय म्हणतात, देवा आमचं या शरीरानं तुम्हाला किती समर्पण, किती समर्पण. देह जाबो अथवा राहो, देह जाबो अथवा राहो,
जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. कशाचं दास येतोय कायच बर. त्याच्यानंतर वाणीचं पूजेच्या ओळीमध्ये अभंग फार गोड आलेला आहे. समर्पिली वाणी पांडुरंगे घेते धनी. वाणीचं समर्पण भगवंता तुमच्याशी. आणि तिसरं अत्यंत महत्वाचं प्रमाण आहे मनाचं समर्पण. फार प्रसिद्ध गाजलेला अभंग आहे. मन हा मोगरा अर्पुणीश्वरा. मन हा मोगरा अर्पुणीश्वरा. मन हा मोगरा अर्पुणीश्वरा. समर्पण सांगितलं महाराज. अशा पद्धतीनं जो विष्णुदास होईल परिणाम आपल्या समोर आहे. पण व्हायचंय काय सरपंच? कायावाच्या मने झाला विष्णुदास. क्रिया झाली आणि मग क्रिया झाल्याच्या नंतर परिणाम. पण क्रियेमध्ये काय महत्वाचं आहे? विष्णुदास महत्वाचा आहे. आपण दास नाही दास काय नाही. पण आपण कोणाचे दास? तुम्ही आम्ही दास कोणाचे? कायावाच्या मने पण झाला संसाराचा दास. आणि मग त्याचाही परिणाम आहे. आणि झाला विष्णुदास सुद्धा महाराज त्याचाही परिणाम आहे. दोन्हीचा परिणाम समोर ठेवतो आपल्या लक्षात. काय परिणाम आहे लक्ष देऊन ऐका. संसाराचं दास्यत्व करणं म्हणजे आयुष्यभर संसार करणं. आयुष्यभर संसार करून काय मिळतं आणि आयुष्यभर परमार्थ केल्याच्या नंतर काय मिळतं? मी असं एक फार सुंदर वाक्य ऐकलं महाराज. आयुष्यभर परमार्थ केला, जसं जसं परमार्थात वय वाढतं तसं तसं त्याच्या चेहऱ्यावरली चमक वाढते. कोणाच्या? त्या पारमार्थिक माणसाच्या. साधना होते आणि चेहऱ्यावरली चमक वाढते. आणि जसा जसा संसार करतो, जसं संसारात वय होईल तसं त्याच्या चेहऱ्यावर चमक नाही, त्याच्या अंगात चमका निघाले. तिकडून तिकडून आणि निघाल्या तर निघाल्या, कोणी लक्ष देत नाही त्याला. त्या चमका निघाल्या त्याच्यावर. एवढा फरक आहे महाराज. याच्या करता हे फरक सामान्य आहे. पण पुन्हा आणखीन एकदा सांगतो फरक काय आहे. ज्यांनी ज्यांनी भगवंताचं दास्यत्व केलं स्वामीजींच्या मुखातलं नेहमीचं प्रमाण सांगतो. स्वामीजी म्हणत असतात त्यांना मिळालं काय? तुका म्हणे खातो आनंदाच्या लाडू. नका जर फोडू घ्या रे तुम्ही. नका जर फोडू घ्या रे तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदाच्या लाडू. घ्या रे तुम्ही. फोडू घ्या रे तुम्ही. हा विसरले का काय? जोरात हा असं. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. निवृत्ती महाराज मौली महाराज कोण? नका चरफडू घ्या रे तुम्ही. नका चरफडू म्हणजे तरफडूच नका. माणसं इकडे तरफडत आहेत कुठं? संसारात. आणि तुम्हाला खरं सांग का, माणसं म्हणजे कोण? खाली बसलेलेच का? नाही नाही, उभ्या राहिलेले सगट. ऐकणारेच का? सांगणारा सगट. त्याच शेवटी बरंच वाटायचं नाही तुम्हाला. म्हणून आपल्या मनल्याला बरं. तात्पर्य असं महाराज सगळे संसाराचे दास. जाताना तुम्हाला खरं सांगतो मौली महाराज, फार गोड संगती
महाराज म्हटले नुसतं संसाराचं दास्यत्व म्हणजे नेमकं काय हो? संसाराचं दास्यत्व परिणाम सांगून जातो तुम्हाला. मला एक प्रमाण म्हणायचंय, पण आता अगोदर म्हणतो मग नंतर संगती सांगतो. प्रमाण असं आहे, आनंद हा भगवंताच्या दास्यत्वामध्ये आहे आणि संसाराच्या दास्यत्वाचा परिणाम काय? त्याला फारच गोड प्रमाण आहे महाराज. संसाराच्या दास्यत्वाचा परिणाम गुरुरे स्वामीजींनी हातलवाडीला कीर्तन होतं तिथं सांगितलं होतं. महाराज या बसलेल्या मंडळीकडे सर्वात जास्त काय जर असेल तर त्याचं नाव दुःख आहे. हा असत जड दुःख. वा टाळी वाजवावर. वा वा माणसं हुशारीत महाराज इथले अभ्यासू माणसं आहेत. वा क्या बात आहे. मानवलं का नाही यायला एकदा पुन्हा डबल टाळी वाजव विठाला. असे श्रोते असले ना तर गाव कीर्तनकाराला मजा येते ना ऐकणाराला मजा येते महाराज. वा मोठ्या महाराजांचे बापराव महाराजांचे शिष्य जय हो. ऐका त्याचं मोठे पण महाराज कीर्तनात बसले ते. धन्यवाद. दुःखाचे डोंगरचे डोंगर आपल्याकडे आहेत. असंच जड दुःख त्याला प्रमाण तुकोबारायचं. तुकोबाराय बोलले बाबा रे या संसारामध्ये संसाराचं दास्यत्व करणं दुःखाचे डोंगरचे डोंगर भोगावे लागतात. आणि महाराज म्हटले मग का करता तुम्ही हे? मी प्रमाण म्हणतो तुम्ही सगळ्यांनी टाळी वाजवून साथ करा. कारे दास होसी संसाराचा खेळ, कारे दास होसी संसाराचा खेळ, दोघं जण असं फिरायला मला उठली